स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली शहरातील 100 फुटी रोडवर झालेल्या भाजी विक्रेता महेश प्रकाश कांबळे वय 38 राहणारे यशवंतनगर सांगली याच्यावर कोयत्याने 18 वार करून खून करणाऱ्या 2 तरुणांना शहर पोलिसांनी जेरबंद केलं। इनामधामणी येथे सोलापूर रत्नागिरी महामार्गावर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पाठलाग करून दोघांच्या मुसक्या आवळल्या। वडिलांच्या खुनाचा बदला व अनैतिक संबंधाच्या कारणावरून कांबळेचा खून करण्यात आल्याची कबुली संशयितांनी दिल्याचे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा, निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले। मुजाहिद फिरोज उर्फ बडे शेख वय 24, जय सूरज पाटील वय 21 दोघे राहणार साई मंदिर जवळ संजयनगर सांगली अशी संशयितांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की मयत महेश कांबळे हा भाजी विक्रेता होता। दिनांक 5 रोजी सकाळी तो 100 फुटी रस्त्यावरील बाजारात भाजी विक्रीसाठी आला होता। संशयित मुजाहिद व जय दोघेही त्याच्या मागावर होते। बस स्थानकाकडे नाश्ता करण्यासाठी तो निघाला असता वाटेत लघुशंकेसाठी थांबला। याच वेळी दोघांनी डाव साधला। कोयता एडक्याने महेशवर दोघांनी हल्ला केला। महेश गटारीत पडला असतानाही दोघे जण त्याच्यावर सपासप वार करत होते। ही घटना नागरिक भाजी विक्रेत्यांनी पाहिली। ते घटनास्थळी धावले तोवर दोघांनी हत्यारे नाचवत नागरिकांच्या दिशेने दगड फेकत दुचाकीवरून पसार झाले। महेश याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं। तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले।